लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व गुणी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखी घाला रे अम्मासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व गुणी विठ्ठल महायोग पीठे तटे भीम रत्यावरम पुंडरी काय दातु मुनेंद्र समागत्य तिष्ठन्त बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्तां वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयंती केल्या स्मरण होय सकल विद्येची अधिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल हे चिदान देगा देवा तुझा विसर नवा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व गुणी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहनिवासी वैरागी मूर्ती असे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा मागणी प्रकरणातील 4 चरणाचा असून सर्वांच्याच परिचयाचा आहे. ढळ
प्रारंभ करण्यापूर्वी वारकरी दंडकाप्रमाणे परिहार देणं अत्यंत गरजेचं असतं. वास्तविक पाहता या ठिकाणी आयोजित केलेला जो कार्यक्रम आहे तो म्हणजे माझे यजमान अर्थात दिलीप टिपणे यांच्या सेवानिवृत्तीचं औचित्य साधून या ठिकाणी संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं सुंदर असं आयोजन केलेलं होतं आहे. गेली 7 दिवसापासून ज्यांच्या रसाळवाणीतून आपण या ठिकाणी श्रीमद संगीतमय भागवत कथा श्रवण केली आहे असे आपल्या सर्वांच्या परिचय झालेले, सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे परमपूज्य आदरणीय विशालजी महाराज इगतपुरीकर, मला असं वाटतं एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर असं अगदी तब्येत ठीक नसताना सुद्धा त्यांनी सुंदर अशी कथा आपल्याला या ठिकाणी कथन केलेली आहे, आपण श्रवण केलेले आहे. खरंच कौतुकास्पद आहे. सुंदर असा संच त्यांना साथ देण्यासाठी या ठिकाणी होता. आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे, अनुभवलेलंच आहे. आता सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, कारण कीर्तनाची वेळ सुटायची होती, ती आपली सुरू व्हायची झाली. कारण आज सगळेच कार्यक्रम आले असल्यामुळे मी सर्वांची प्रथम माफी मागते. उशीर तर झालेलाच आहे. आज या ठिकाणी सुंदर असं भजनाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं. विविध भजनी मंडळाची भजनं देखील आपण या ठिकाणी आनंद घेतलेला आहे. आणि आज मला साथ करण्यासाठी सुंदर अशी या ठिकाणी गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कीर्तन श्रवण करण्यासाठी तब्येत ठीक नाही तरीही वेळात वेळ काढून आदरणीय विशालजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व विनेकरी बाबा, सर्व टाळकरी, माळकरी, समोर बसलेली सर्व श्रोता मंडळी, सर्व आप्तेष्ट मंडळी, सर्वप्रथम पांडुरंगाच्या चरणी, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. विठ्ठला हॅलो. सर्वप्रथम आपण या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत. हे चिदान दे गा देवा तुझा विसर नवमा, गुणगायीन हेची माझी सर्व गोडी. तुकोबरा म्हणतात की देवा मला हेच दान दे की तुझा कधीच विसर होता कामा नाही. तुझं गुणगान करणं, तुझं नामस्मरण चिंतन भजन करणं याचीच गोडी मला लागलेली आहे. बाकी काहीच नको. मला मुक्ती लागत नाही, मला धन लागत नाही, मला संपदा लागत नाही, मला काही एक लागत नाही. देवा तुला जर द्यायचं असेल ना तर फक्त संतांची संगती दे, बाकी काहीच नको. देवा तुझी चरण सेवा करण्यासाठी, तुझे चिंतन भजन करण्यासाठीच माझा जन्म आहे. म्हणून तू मला कुशल गर्भवासात घाल. ते दुःख सहन करण्यासाठी मी तयार आहे, तत्पर आहे. म्हणून देवा मी तुझी चरण सेवा करण्यासाठी आणि तुझं भजन करण्यासाठीच या ठिकाणी माझी सेवा तुझ्या समर्पित केलेली आहे. असा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला यानंतर आपण या अभंगाच्या चिंतनाकडे वळणार आहोत. आजचं हे शेवटचं कीर्तन अर्थात जागरणाची सेवा, त्या भगवान परमात्म्याला मागणीच्या संदर्भातलं कीर्तन आहे. आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो. आज या सप्ताह सोहळ्याला 7 दिवस पूर्ण झाले, मग पहिल्या दिवशी जर मागितलं असतं तर कुठे बिघडलं असतं? कारण पहिल्या दिवशी आपला सेवाभाव तयार नसतो. सुंदर अशी कथा या ठिकाणी झालेलीच आहे. पहिल्या दिवशी आपला सेवाभाव तयार नसतो, मग सेवाभावाचं वर
चांगले आपल्याला तयार करावं लागतं. बघा तुम्ही क्षेत्र कुठलेही असू द्या, राजकीय असू द्या, धार्मिक असू द्या, सामाजिक असू द्या, शैक्षणिक असू द्या, लायकीशिवाय आपल्याला कुठेही काहीही सहज प्राप्त होत नाही. म्हणजे अगोदर लायकी आपला सेवाभाव तयार करावा लागतो. मग आता पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत या ठिकाणी सुंदर अशी कथा झालेलीच आहे. सर्वांनी सुंदर अशी कथा श्रवण केलेलीच आहे. म्हणजे कथेचा सेवाभाव या ठिकाणी झालेलाच आहे. त्याचप्रमाणे सुंदर अशी कथेला साथ करण्यासाठी ही गायक मंडळींनी गायनाची वादनाची सेवा केलेली आहे. त्याचप्रमाणे विविध भजनी मंडळाने या ठिकाणी भजन करण्याची सेवा या ठिकाणी केलेली आहे. काही जणांनी या चटया स्वच्छ करून तुम्हाला बसण्यासाठी सेवा केलेली आहे. आणि सर्व काही जे कृष्ण जन्म असेल, कालचा विवाह सोहळा असेल आणि आजचा हा दिंडी सोहळा न भूतो न भविष्यती, मला तर असं वाटेल. कारण सर्व सेवाभाव या ठिकाणी तयार झालेला आहे आणि तो तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आनंद घेतलेला आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी सहभागी झालेला आहे. म्हणून या कार्यक्रमाला अत्यंत शोभा आलेली आहे. म्हणजे सर्वांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सेवाभाव या ठिकाणी झालेला आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला आज डायरेक्ट मागायचं, कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. मग या मंडपामध्ये जे जे उपस्थित असतील त्यांनी त्या भगवान परमात्म्याला आपली मागणी करायची आहे. नक्कीच तो भगवान परमात्मा तुमची मागणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुमची मागणी पूर्ण करो हीच मी भगवान श्री कृष्णाच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. विठ्ठल वास्तविकता असं आहे, आजचा हा मागणीपर अभंग आहे. वास्तविक पाहता संतांचा स्वभाव आहे कोणाकडे काही एक मागायचं नाही. आणि आपला स्वभाव, आपण तर कोणाकडे नाही, देवाकडे नाही, कोणाकडे काही ना काही मागत असतो. त्या तंबाखूला चुना मागण्यापासून आपली सुरुवात होत असते. आमच्या महिला मंडळाचं उदाहरण जर घ्यायचं झालं, समजा आपल्याकडे अचानक पाहुणे आले किंवा मित्रमंडळी आले. पाहुणे किंवा मित्रमंडळी खूप दिवसांनी जर आलेले असतील तर आपण पोहे किंवा काही नाश्ता करण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्या ठिकाणी जर आपल्याला पोहे करायचे असतील आणि त्या ठिकाणी आवश्यक असणारी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आपल्या घरात नसू द्या, आपण लगेच आपल्या मुलाला म्हणतो, जा शेजारच्या टाकून 2-4 मिरच्या आणि कोथिंबीर घेऊन ये. हा तुमचा माझा सर्वांचा अनुभव आहे. म्हणजे आपलं मागणं काही थांबत नाही, काही ना काही मागत असंच आहे की त्या भगवान परमात्म्याला आपण काही ना काही मागत आहोत. आपलं मागणं काही थांबत नाही. म्हणजे या संसाराची आपल्याला एवढी काळजी असते, एवढी चिंता असते. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत चिंताच. कुणाला काय खावी याची चिंता, कुणाला काय काय खावी याची चिंता, कुणाला धनाची चिंता, कुणाला मनाची चिंता, कुणाला जनाची चिंता, कुणाला जीवाची चिंता, कुणाला शिवाची चिंता, कुणाला ऑफिसला जाण्याची चिंता, कुणाला किचनमध्ये लवकर आवरून आपल्या आपल्या आवडीच्या मालिका बघण्याची चिंता. म्हणजे चिंता नाही अशी एकही व्यक्ती या जगामध्ये शोधूनही सापडणार नाही. कबीरदास महाराज म्हणतात, चिंता से चतुराई घटे, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. महाराज म्हणतात, चिंता करू नका, चिंतन करा, तो भगवान परमात्मा तुमची चिंता करेल. तुकोबराय म्हणतात, आमची चिंता फक्त त्या भगवान परमात्म्याविषयी आहे. कारण त्याच्या पायाजवळ सर्व सुख आहे. सुख वसे तुझे पायी, मज ठेवी त्याची ठाई. तुकोबराय म्हणतात, देवा तुझ्या पायाजवळ ठेव आणि अशा दुर्लभ
सुखाची मागणी तुकोबराय करतात, काही एक मागत नाही. संतांचा स्वभाव आहे, काही एक मागायचं नाही. जेव्हा तुलसीदास महाराजांना प्रभू रामचंद्र म्हणतात काही हवं असेल तर मागून घ्या, तेव्हा संत तुलसीदास महाराजांचं प्रमाण आहे, तुलसी कर पर कर करे पण कर तल कर ना करे, आणि जिस तिने कर तल कर करे उस दिन मरण पण. म्हणजे मागण्यासाठी आम्ही जेव्हा हात पुढे करू त्या दिवशी मरण बोले. म्हणजे तुलसीदास महाराज काय म्हणतात, आम्हाला मरण आलं तरी चालेल पण आम्ही कोणाकडे काही एक मागत नाही. तुका म्हणे करी ब्रह्मांड टेंगणे, हात पसरीने संत तुलसीदास महाराज म्हणतात मरण बोले. मग जगद्गुरु तुकोबर म्हणतात देवा, संत तुलसीदास महाराज म्हणतात मरण बोले, मग देवा तूच सांग ना, आम्ही तुझ्याकडे कसं काय मागणार. आज हे भक्त खूप सेवा करतात, मागत मात्र काहीच नाही, आणि न मागणारा भक्त ही देवाला आवडतो. तुकोबर म्हणतात आमच्या घराण्याचा, आमच्या परंपरेचा चालत आलेला नियम आहे, काही मागणे हे उचित आहे. वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत असो. उचित आणि अनुचित याच्यातला फरक समजून घ्या. उचित म्हणजे काय, समजा एखाद्या पतीने पत्नीला सांगितलं अगं चहा ठेव ग, पत्नी म्हणते अहो दूध नाही, दूध घेऊन या. दूध नाही, दूध घेऊन या, ही पत्नीची मागणी कशी आहे, उचित आहे. मग पती दूध आणून देतो आणि म्हणतो हे घे दूध, चहा ठेव. ती म्हणते अहो चहा तुम्हीच ठेवा, तुम्हीही प्या आणि मलाही द्या. ही मागणी कशी आहे, अनुचित आहे. तुकोबर म्हणतात की आमच्या घराण्याचा परंपरेचा चालत आलेला नियम आहे, कोणाकडे काही एक मागायचं नाही. तुकोबरांचे वडील बोलोबा पंढरपूरला वारीला जायचं, देवाकडे काही एक मागत नव्हते. बोलोबा पंढरपूरला गेले, दर्शन घेण्यासाठी जेव्हा मंदिरात जात असत तेव्हा देवाची मान खाली होत असे. का, कारण या भक्ताचे सेवेचं ऋण या देवावर झालेलं होतं. पंढरपूरहून आल्यानंतर सर्व वर्णन आपल्या पत्नीला सांगत असत. सर्व वर्णन सांगितल्यानंतर पत्नीचा भाव जागा होत असे, अहो मला देखील पंढरपूरला घेऊन चला ना. एके दिवशी बोलोबा आपल्या पत्नीला कणकाई मातेला पंढरपूरला वारीला घेऊन गेले, पण अगोदरच सांगितलं होतं की त्या भगवान परमेश्वराला काही एक मागायचं नाही, मी काही मागत नाही, तू देखील काहीच मागायचं नाही. कणकाई मातेने सांगितलं जशी आपली इच्छा, काहीच नाही मागणार. दोघेही पती पत्नी पंढरपूरला आले. त्या भगवान परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी रांगेतून चालत राहिले. चालत चालत बोलोबांनी देवाचं दर्शन घेतलं, देवाची मान खाली लागली. दर्शन घेऊन बोलोबा बाहेर आले. कणकाई माता देवासमोर आल्या, देवाकडे पाहिलं. देव म्हटले तुमचा चेहरा उदास का, तुम्ही दुःखी का. कणकाई मातेला आश्चर्य वाटलं ना, कारण स्वतः देव बोलत होते. कणकाई मातेला आश्चर्य वाटलं. कणकाई मातेने सांगितलं देवा अद्यापर्यंत कुस पवित्र नाही, पुत्र व्हावा असं वर द्या. तथास्तु म्हणून देवाने वर दिला. देवाची मान ताठ झाली. का, थोडं तरी या भक्ताच्या ऋणातून मुक्त झालो असं देवाला वाटलं.
कणकाई माता बाहेर आल्या. बोलोबा कणकाई मातेची वाट पाहतच होते. कणकाई माता बोलोबाजवळ आल्या. आनंदी आणि प्रसन्न चेहरा पाहून बोलोबाने विचारलं, तू देवाला काही मागितलंस का? कणकाई मातेने सांगितलं, हो, देव स्वतः मला बोलू लागले म्हणून मी देवाला सांगितलं माझी कुस पवित्र कर. बोलोबा म्हटले, जा परत देवाला सांग पुत्र दे, पण कसा? ऐसा पुत्र दे गोदा गुंडा म्हणजे गुंड मावली नव्हे, गुंड म्हणजे पुत्रा. पण कसा? तो भजन नामस्मरण करणार नाही. आणि पुढे काही कालावधीमध्ये असा हा सुंदर रत्न बोलोबा कणकाई मातेच्या पोटी जन्माला आला, ज्याने 5वा वेद निर्माण केला. वारकरी संप्रदायाचा बीज 5वा वेद निर्माण केला. आणि असा हा तुकोबरायांचा मागणीपर अभंग आहे. हे जी दान देगा देवा तुझा विसर नवावा. आपला स्थायी भाव आहे कोणता? विसरणे. आपण केलेले उपकार तर लवकरच विसरतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्याला विसरता कामा नाही. ज्यांनी आपल्याला संकट काळात मदत केली त्यांना विसरता कामा नाही. ज्यांच्याकडून आपण विद्या संपादन केली त्यांना विसरता कामा नाही. ज्यांनी आपल्याला चरितार्थाचं साधन दिलं, अन्न पाण्याची सोय केली, त्याला विसरता कामा नाही. आणि विशेष म्हणजे त्या भगवान परमात्म्याला विसरता कामा नाही. नित्य स्मरावे त्या भगवान परमात्म्याला. म्हणून तो म्हणतो, देवा मला हेच दान दे की तुझा कधीच विसर होता कामा नाही. हे संत अगोदर देवावर खूप उपकार करतात आणि स्वतः मागतात. म्हणजे अगोदर देतात आणि मागतात. म्हणून आपणही त्या भगवान परमात्म्याला मागायचं असेल तर आपला सेवाभाव करा. आपलं शुद्ध भावनेनं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. शुद्ध भावाने जर नामस्मरण केलं नक्कीच तो भगवान परमात्मा तुमची देखील मागणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पण कोणती मागणी मागायची आहे हे महाराज अभंगाच्या प्रथम हे चिदान दिगा देवा तुझा विसर
या अभंगामध्ये तुकोबरायांनी 4 मागण्या मागितलेल्या आहेत. त्यातली पहिली मागणी आहे, हे जी दान दे गा देवा तुझा निसर न व्हावा. बघा, मागून तुकोबरायांनी काय मागितलं? देवा मला हेच दान दे की तुझा कधीच विसर होता कामा नाही. तुझं भजन नामस्मरण करणं हेच माझं दास्यत्व आहे. कारण तुकोबरायांना माहित होतं बाकी काही ऐहिक भोग मागितले तर ते भोग देव त्या भक्तावर टाकून भक्तापासून दूर राहतो. म्हणून तुकोबरायांना माहित होतं की आपल्याला ही भोग नको, आपल्याला देव पाहिजे. म्हणून तुकोबरायांची मागणी काय होती? देवा मला हेच दान दे की तुझा कधीच विसर होता कामा नये. म्हणजे तुकोबरायांची ही मागणी कशी होती? भगवत चिंतनाची होती. जे चिंतन सर्व चिंता हरण करून अखंड सुख देते अशी शाश्वत स्वरूपाची तुकोबरायांची मागणी होती. म्हणून चहुवेदितानं साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांचं मंथन करून जे लोणीरूप सारवर येतं ते नाम आहे. मी याचाच विसर होता कामा नये अशी तुकोबराय मागणी करतो. म्हणून बोलावा विठ्ठल, पाहा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवी भावी अशा पंढरीश परमात्म्याचा कधीच विसर होता कामा नये अशी तुकोबराय मागणी करतात. आणि आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं त्या भगवान परमात्म्याकडे काही ना काही स्वार्थासाठी मागत असतात आणि आपली मागणी पूर्ण झाली नाही आपलं मन नाराज होतं. कधी कधी असं होतं, होणारा पूजा पाठ सुद्धा बंद होतो. हे रुक्मिणी मातेला जेव्हा कळालं तेव्हा रुक्मिणी मातेने पांडुरंग परमात्म्यासोबत भांडण केलं. पांडुरंग परमात्म्याला आई रुक्मिणी साहेब म्हणतात, पांडुरंगा प्रभू एवढा मोठा जनसमुदाय या पंढरपूरला येतो आणि तुम्ही कुशाल कमरेला हात ठेवून डोळे बंद करून उभे आहात, कधी कोणाकडे पाहत नाही, कधी कुणाला बोलत नाही. मग एवढ्या मोठ्या जनसमुदायाचा या पंढरपूरला येऊन उपयोग काय? पांडुरंग परमात्मा म्हणतात, रुक्मिणी ते माझ्यासाठी येत नाही तर त्यांच्याशी कसा बोलू? तुला अनुभव घ्यायचा आहे का? बस गुप्त रूपाने मंदिरात बस. प्रभूच्या सांगण्यावरून आई रुक्मिणी साहेब गुप्त रूपाने मंदिरात बसल्या. नित्याप्रमाणे भगवंताच्या दर्शन घेण्यासाठी दरवाजा उघडण्यात आला. दर्शनासाठी रांग सुरू झाली. पहिला भक्त आला, मंदिरात आला, हात जोडले, देवाचं दर्शन घेतलं आणि म्हणाला, देवा मला दोन्हीही मुलीच झाल्या, आता तरी मुलगा होऊ दे ना, असं म्हणून निघून गेला. दुसरा भक्त आला, देवा या जमिनीच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये खूप मोठी केस चालू आहे, त्या केसचा निकाल माझ्याच बाजूने लागू दे, असं म्हणून तोही निघून गेला. तिसरा भक्त आला, देवा लवकर नोकरी लागू दे, लग्न करायचंय, चांगला पगार मिळू दे, आधीच बायको मिळवला गेली, असं म्हणून तोही निघून गेला. असे रात्रीच्या 12 पर्यंत प्रत्येक जण काही ना काही मागत राहिला. रात्री 12 वाजता एक वारकरी आला. त्या वारकऱ्याने त्या पांडुरंग परमात्म्याकडे पाहिले, डोळ्यातून आनंदाची बहल केली आणि त्या भगवान परमात्म्याला पाहून हात जोडले आणि म्हटले, बेटी लागे जीवा लागली सिया, बेटी लागे देवा, वर्षभरापासून तुझी मला आस लागली होती, माझा पांडुरंग परमात्मा कधी भेटेल. मी वारीत सुद्धा एक एक क्षण मोजत होतो, माझा पांडुरंग परमात्मा कधी भेटेल. तू माऊली हातची वर दे, येऊन राही हृदय माझ्या. भगवान परमात्मा खाली वाकले, त्याला आलिंगन दिलं आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी हाच माझा खरा भक्त आहे, जो माझ्यासाठी आला होता. तात्पर्य काय? तर ज्याच्या आशा संपल्या तोच खरा भक्त.
भक्ती अशी जाण्यातही गोडदास म्हणजे जे भक्त आशा संपलेले असतात तोच खरा भक्त आहे. म्हणजे त्याच्या आशा संपल्या तोच खरा भक्त. परंतु आपल्या आशा संपत नाही. तीही मिळालं तरी हाव सुटत नाही. 100 रुपये मिळाले की 200 रुपये मिळालं असं वाटतं. आशा आपल्याला सोडत नाही. बेडीने बांधलेला माणूस थांबतो परंतु आशा रूपी बेडीने बांधलेला धावत असतो. आपल्या आशा कधी संपुष्टात येत नाही. सर्व आशाची जन्म गेला सर्व आशाची जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. कारण आपण संसारात राहतो ना, कसं यज्ञ करणार, कसं नामस्मरण करणार. कारण रात्रंदिवस चिंता संसाराची. परंतु तो भगवान परमात्मा म्हणतो, त्या भगवान परमात्म्याचं संतांसारखं सदैव काळ नाही, काही काळ तरी नामस्मरण केलंच पाहिजे. मग जो भक्त प्रेमपूर्वक भगवंताचं भजन करतो, नामस्मरण करतो, भगवंत त्याला आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. परंतु आपण संसारामध्ये असताना एवढं संसारामध्ये लक्ष देतो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत नातो पण तोही तैसा झाला. संसार तर हा पूर्वजांपासून चालत आलेला आहे, यापुढेही चालणारा आहे. परंतु महाराज म्हणतात, जसं कमळ पाण्यात राहतं परंतु पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही. नाव तशी पाण्यात राहते परंतु नावेत पाणी असणं धोक्याचं आहे. महाराज म्हणतात की माणसाने कसं राहावं, कसं परंतु संसार करीत असताना त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. बघा तुम्ही, आपण त्या भगवान परमात्म्याला नामस्मरण करतो, त्याची सेवा करतो, पूजा आरती करतो आणि काही ना काही मागत असतो. तुकोबरायांनी आपल्या आई वडिलांप्रमाणे कधीच काही मागितलं नाही. असेच एका गावामध्ये 3 बोंधू होते महाराज. 3 बोंधू होते. महाशिवरात्रीचा पर्व काळ होता. असं डोंगरावर, असं टेकडीवर एक भगवान शंकराचं मंदिर होतं. त्या मंदिराच्या पायथ्याशी हे बोंधू पायथ्याशी बसले होते. ते भजन करत नव्हते, गांजा पीत बसले होते. त्यातील एक जण म्हणाला, बम बम बोले राजा, चिलिंबरा है ताजा, दम लगाने आजा. दुसरा म्हणतो, का रे तू भगवान शंकराला या ठिकाणी बोलवतो आणि तो जर आला तर काय मागशील? तो म्हणाला, काय नाही, मी भगवान शंकरला म्हणेन की हे बोले शंकरा, मला 1 एकर जमीन दे. काय दे? 1 एकर जमीन दे आणि त्या जमिनीमध्ये चिंचेची झाडं 1 कोट
आता चिंचेच्या झाडाची पानं तुम्हाला माहित आहे किती पानं असतात. चिंचेची झाडं 1 कोट आणि त्या चिंचेच्या झाडाच्या प्रत्येक पानाला 1 500ची नोट. बाकी काहीच नको. दुसऱ्याला विचारलं तू काय मागशील रे? तो म्हणाला मी भगवान भोलेशंकराला मागेल की हे भोलेशंकरा तू 1 एकर जमीन जी याला देणार ना ती फक्त माझ्या नावावर कर. माझ्या नावावर कर. मी पूर्ण झाडे तोडून टाकेल. प्रत्येक नोटांचे गड्डे बांधेल. नोटांच्या गड्डे बांधेल. तिजोरीमध्ये ठेवीन. त्या तिजोरीला लॉक लावून चाव्या माझ्या खिशात ठेवीन. मी काहीच नाही मागणार. तिसऱ्याला विचारलं तू काय मागणार आहे? तो म्हणाला असं काही पण मागत असतात का? हे दोघं जण त्याला रागवतात. आम्ही जसं सांगितलं तू विचारल्यानंतर सांगितलं काय मागणार म्हणून तसं तूही तुझी मागणी सांग. जास्त बोलू नको. तो म्हणाला मी भोलेशंकरला एकच मागणं मागेल. भोलेशंकरा ज्या जमान्यामध्ये एवढं सगळं यांना दिसेल ना त्या जमान्यामध्ये हे दोघं जण माझे चुलते असावे. हे दोघे जण चुलते असावे. त्यांचा वंश खंडित व्हावा. मी त्यांचा एकुलता 1 पुतणी आहे ना त्यांचा वंश खंडित व्हावा आणि सर्व प्रॉपर्टीज माझ्याच नावे व्हावी. विठ्ठल हाच तर फरक आहे संतांमध्ये ना आपल्यामध्ये. संत स्वार्थासाठी मागत नाही. आपण स्वार्थासाठी मागतो. परंतु त्या भगवान परमात्म्याला म्हणजे पैसा हे सर्वस्व काही नाही हो. सर्व जीवन हे पैशामध्ये नसतं. पैसा सर्वस्व काही नाही. बघा तुम्ही ती लक्ष्मी एवढी चंचल आहे महाराज. एवढी चंचल आहे. एखाद्या भिकाऱ्याला एका रात्रीतून करोडपती बनवण्याची ताकद तिच्यामध्ये आहे आणि एखाद्या करोडपतीला एका रात्रीतून भिकारी बनवण्याची ताकद त्या लक्ष्मीमध्ये आहे. म्हणून लक्ष्मीच्या मागे धावू नका. केवळ लक्ष्मीच्या मागे धावू नका. तर लक्ष्मी नारायणाच्या मागे धावा. ती लक्ष्मी आपोआप तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. तो भगवान परमात्मा तुमची नक्कीच मागणी पूर्ण करेल. तुकोबरायांनी स्वतःसाठी काही एक मागितलं नाही. स्वतःसाठी काही एक मागितलं नाही. देव म्हणतात की तुकोबराय तुम्ही स्वतःसाठी काही एक मागितलं नाही. काहीतरी मागा. तुकोबराय म्हटले देवा मला काहीच नको. मला काही एक लागत नाही. मी फक्त तुझं गुणगान करणार. हेच म्हणत देवा तुझं गुणगान करणं हेच माझं दासत्व आहे. बाकी काहीच नको. तुझं नामस्मरण चिंतन भजन करणं हेच मी करणार आहे. बाकी काहीच नको. तुकोबर म्हणतात की देवा तुझी चरण सेवा करण्यासाठी तुझा गुणगान करण्यासाठीच माझा जन्म आहे. म्हणून त्या परमार्थ धनाचीच मागणी आपण देखील केली पाहिजे. तो भगवान परमात्मा नक्कीच आपली मागणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नेम करा. कशाचा? हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम.
म्हणून त्या भगवान परमात्म्याचं गुणगान करण्याचा नेम करा. तुकोबारांनी देवा तुझं गुणगान करणं, तुझी चरण सेवा करण्यासाठीच माझा जन्म आहे. घेना मी जन्म यादसाठी देवा, एकदा जोरदार काय झालं घर कुटुंबासाठी एवढं मात्र दिसत आहे. महाराज सर्वजण महाराजांची या सर्व ग्रुपची तारीफ करतात. आहेच तारीफ करण्यासारखं असो. महाराज म्हणतात की तुझं गुणगान करणं हेच माझं दासत्व आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण शुद्ध भावाने केलंच पाहिजे. नामस्मरण करण्याचा फायदा होतो तो भगवान परमात्मा आपली इच्छा अपेक्षा पूर्ण करतो. फक्त शुद्ध भाव असावा लागतो. त्या भगवान परमात्म्याला अंतःकरणातून आपण जर त्या गुणगान जर केलं, नक्कीच तो आपल्या अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्हाला एक सत्य परिस्थिती घडलेला प्रसंग सांगते. कुणाला माहित असेल नसेल, फक्त 40 वर्षाखालची गोष्ट आहे. नीतू मांडके नावाचे एक डॉक्टर होते, हृदयतज्ञ डॉक्टर. नीतू मांडके नावाचे हृदयतज्ञ डॉक्टर होते. लक्षपूर्वक ऐका, 40 वर्षाखालची गोष्ट आहे. हृदयतज्ञ डॉक्टर होते. अनेकांच्या शस्त्रक्रिया त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि यशस्वीतेने पार पाडलेल्या होत्या. यशस्वीतेने पार पडलेल्या त्या आपले हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा त्यांनी हृदयविकाराची शस्त्रक्रिया केलेली होती. त्यांचं नाव केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही, अवघ्या जगभरात पसरलं. अवघ्या जगभरामध्ये त्यांचं नाव पसरलं आणि भारत सरकारने त्यांना पुरस्कार देण्याचा ठरवलं. कोणाला? नीतू मांडकेंना. कशामुळे? त्यांनी अनेकांच्या शस्त्रक्रिया यशस्वीतेने पार पडलेल्या होत्या. अनेक देशोदेशातून त्यांच्याकडे पेशंट येत असत आणि बरे होऊन जात असत. मग भारत सरकारने त्यांना पुरस्कार देण्याचं ठरवलं आणि त्या संबंधामध्ये त्यांना लेटर पाठवलं. कुणाला? नीतू मांडकेंना लेटर पाठवलं की उद्या दिल्लीला 10 वाजता या आणि या ठिकाणी तुमचा गौरव करण्यात येणार आहे, तुम्हाला पुरस्कार देण्यात येणार आहे. हे लेटर त्यांच्या हातामध्ये पडलं. वाचून खूप आनंद झाला हो. कारण कौतुकाची जर काम आपल्याला भेटत असेल तर आनंद होणार नाही का? होणं साहजिक आहे. खूप आनंद झाला. परंतु नीतू मांडकेकडे एक उणीव होती. ती उणीव, ती कमतरता म्हणजे त्यांचा देवावर विश्वास नव्हता. त्यांचा देवावर विश्वास नव्हता. आपल्या कर्मावर विश्वास होता, परंतु देवावर विश्वास नव्हता. मग आता उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत दिल्लीला पोहोचलं पाहिजे का? आपल्याला पुरस्कार मिळणार आहे. म्हणून मुंबईहून रात्री दिल्लीकडे जाणाऱ्या विमानामध्ये ते रवाना झाले. विमानामध्ये रवाना झाले, निघाले. जात असताना विमानामध्ये काहीतरी बिघाड झाली. त्या भगवान परमात्म्याला तो पुरस्कार मान्य नसावा म्हणून की काय,
विमानामध्ये बिघाड झाली आणि ते विमान काही अंतरावर लँडिंग करण्यात आलं, म्हणजे उतरवण्यात आलं. आता काय करायचं? पूर्वी काही एवढी विमानाची सोय नव्हती. अर्ध्या तासाला, 1 तासाला, कारण 10-10, 15-15, 20-20 तासांचं अंतर होतं. मग दुसरं विमान म्हणजे 20-25 तासांनी होतं. मग आता पोहोचायचं कसं? आपण तर त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. मग ठरवलं, चला आता एक भाड्याची गाडी घेऊ आणि दिल्लीला पोहोचू. भाड्याची गाडी निघाली. भाड्याची गाडी घेतली, सुसाट वेगाने दिल्लीकडे निघाले. दिल्लीकडे निघाले, धवधव पाऊस सुरू झाला, विजेचा कडकडाट सुरू झाला. बघा तुम्ही, नियतीला जर काही म्हणणं नसेल ना, नियती आपल्याला पुढे जाऊ देत नाही. धवधव पाऊस सुरू झाला आणि अशा या वातावरणामध्ये तशीच त्यांनी गाडी चालवत चालवत बरंच अंतर पुढे गेले. एवढी परिस्थिती बिकट झाली, पुढचं काही दिसेनासं झालं. अशा ही परिस्थितीमध्ये पुढं काही अंतर गेल्यानंतर त्यांना कळालं की हा दिल्लीचा मार्ग नाही, हा मार्ग चुकलेला आहे. त्याच ठिकाणी त्यांनी त्या पुरस्काराची आशा सोडली. परंतु अशा या वातावरणामध्ये, अशा या विजेंचा कडकडाट चालू आहे, असा हा मुसळधार पाऊस चालू आहे. आता अशा या वातावरणामध्ये आपण कुठंतरी आधार आपल्याला भेटायला पाहिजे. काय करणार? काही आजूबाजूला घरं दिसना गेली, काहीतरी आधार पाहिजे म्हणून शोधाशोध सुरू केली. दूर अंतरावर त्यांना एक झोपडी दिसली. महाराज, दूर अंतरावर त्यांना एक झोपडी दिसली. त्या झोपडीकडे त्यांनी गाडी वळवली. झोपडीकडे गेले, झोपडीजवळ पोहोचले. त्या झोपडीच्या फटीतून त्यांनी आतमध्ये पाहिलं. एक विधवा महिला, पण झोका होता बाळाचा. ते पाळण्याची दोरी हातात घेत होती आणि भजन म्हणत होती. हे त्या डॉक्टरने तू म्हणकेने कुठून पाहिलं? फटीतून पाहिलं. त्यांना काही बाळ वगैरे काही दिसलं नाही. फटीतून पाहिलं, पण आधार तर घ्यायलाच हवा म्हणून त्यांनी दरवाजा ठोठावला. त्या महिलेनं दार उघडलं. उघडल्यानंतर कोण आहात, कुठून आलात म्हणून चौकशी झाली. त्या महिलेने सांगितलं, त्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं, घडलेला प्रसंग सांगितला. मला आश्रय द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. मग त्या महिलेने त्यांना आश्रय दिला, बसायला आसन दिलं, पिण्यासाठी पाणी दिलं. दादा तुम्हाला चहा ठेवते, बसा. चहा ठेवला. बरं, चहा होईपर्यंत आपण त्या भगवान परमेश्वराचं भजन करू म्हणून पुन्हा पाळण्याची दोरी धरली आणि सुरू केलं. काय? भजन. भजन का सुरू केलं? भजन केल्याचा फायदा काय होतो हे तुम्हाला सांगणारच आहे. मग ती भजनामध्ये तल्लीन झाली होती. थोडस 1 मिनिट आपण देखील या ठिकाणी तल्लीन होणार आहोत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण थोडा वेळ का होईना आपण तल्लीन झालो, बरोबर? अशी तल्लीन झाली ते ठेवलेल्या चहात देखील तिला भान राहिलं नाही. चहा जळून गेला, गॅस जवळ गेली, चहा जळून गेला. दादा थांबा, हा चहा आणखीन चहा ठेवते. तर डॉक्टर साहेबांना आश्चर्य वाटलं की तुम्ही जर ही बैती ती महिला
पाळण्याची दोरी घेऊन भजन म्हणते, गाणं म्हणते. डॉक्टर साहेब म्हणतात की ताई, किती वेळ झालं मी तुझं परीक्षण करते, तुझं निरीक्षण करतो. अगं ते पाळण्यामध्ये असं आहे तरी काय? तू किती वेळ झाली भजन करते, नामस्मरण करते, अगं त्या पाळण्यामध्ये आहे काय? तेव्हा ती महिला म्हणते, दादा त्या पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. आता त्यांचा तर देवावर विश्वास नव्हता. अगं ताई, या जगामध्ये देवच नाही, तू का भजन करते, का नामस्मरण करते, एवढा अंतःकरणातून का नामस्मरण करते? दादा सांगू, त्यासमोर पलंगावर माझं 5 वर्षाचं बाळ आहे. त्याला हृदयविकाराचा आजार आहे. दादा मला माहित आहे, मुंबईला नीतू मांडके नावाचे हृदयतज्ञ डॉक्टर आहेत. त्यांची फीस 1 ते 1.5 लाख आहे. दादा माझी परिस्थिती गरीब आहे, मला कुणाचाही सहारा नाही, मला कुणाचाही आसरा नाही. दादा मी तेवढा खर्च करू शकत नाही, म्हणून या नामस्मरणाच्या माध्यमातून त्या भगवान परमात्म्याला मी विनंती करते, आकळते, नामस्मरण करते. माझ्या अंतःकरणातली धाव त्या भगवान परमात्म्यापर्यंत कशी पोहोचता येईल, म्हणून मी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करते. नीतू मांडके साहेबांना कळालं काय, त्याला हृदयविकाराचा आजार आहे. त्यांना खूप वाईट वाटलं. बघा, एक आई आपल्या बाळासाठी काय करते, तळहाताच्या पोडाप्रमाणे जपते. प्रत्येक आई, एक आई नाही, प्रत्येक आई अशी एकही आई शोधून सापडणार नाही की ती आपल्या बाळाला जपत नाही. म्हणून शास्त्र म्हटलं तर गीता, प्रेम म्हटलं तर माता. खरंच खूप दाटून येते, कारण ती आईच करू शकते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातेला खूप महत्वाचं स्थान आहे हो, खूप महत्वाचं स्थान आहे. या भारतीय संस्कृतीने मातेचा खूप मोठा गौरव केलेला आहे. यत्र नारी सुपूजिते रमते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे देवता प्रसन्न होत असतात, हे लक्ष द्या. म्हणून नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान, इस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना विचारलं, स्वामीजी मातेलाच काय एवढं गौरवाचं स्थान दिलेलं आहे? स्वामीजींनी त्याला उत्तर नाही दिलं. महाराज उत्तर दिलं नाही, त्याला एक गोष्ट करायला सांगितली. कोणती? स्वामीजी म्हणतात, तो समोर दगड आहे ना, असं दगड, तो दगड आहे, तो पोटाला बांध, दिवसभर काम करून बघ. त्या व्यक्तीने तो दगड घेतला, पोटाला बांधला, दिवसभर काम केलं.
संध्याकाळी स्वामी विवेकानंदांकडे आला आणि म्हणाला, स्वामीजी असं ओझं घेऊन काम करणं शक्य नाही. स्वामीजी म्हटले, हीच तर खरी कसोटी आहे, हीच तर खरी परीक्षा आहे. ती माता 9 महिने 9 दिवस एवढं ओझं सहन करते, कष्ट करते, काम करते, म्हणून त्या मातेला गौरवाचं स्थान दिलेलं आहे. म्हणून परमात्मा के बाद जो पूजनीय व्यक्ति होती है वो माँ होती है. जो मौत की गोद में जाकर बच्चों को जन्म देती है. मरने के तो रास्ते बहुत सारे हैं, मरने के तो रास्ते बहुत सारे हैं, जन्म का एक ही रास्ता है, वो है माँ. बघा तुम्ही, हाताला थोडंसं जर कापलं ना, किती आग होती ना आपली महिला मंडळाची, सगळ्यांना अनुभव आहे. परंतु शिजरच्या वेळी त्या आईला, त्या मातेला ईदभर पोट फाडावं लागतो, तेव्हा बाळाचा जन्म होतो. म्हणून आईची कळवळ्याची जाती लाभाविनं करी प्रीती. त्या डॉक्टर साहेबांना माहीत झालं, काय याला हृदय विकाराचा आजार आहे. नीतू मांडके खूप वाईट वाटलं, खूप रडले आणि म्हणाले, ताई मला माहीत आहे, मला माहीत झालं की मुंबईला नीतू मांडके नावाचे डॉक्टर आहेत, अनेकांच्या शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीतेने पार पाडलेल्या आहेत. त्यांची फीस 1 ते 1.5 लाख आहे. मला माहीत आहे ताई, तुझी परिस्थिती नाही, तुला कोणाचा आधार नाही, तू त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याचे भजनाने, त्या भगवान परमात्म्याचे भजन करून तू भजन अंतःकरणातून केलं, तुझ्या अंतःकरणातली धाव त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचली. तुझं नामस्मरण त्या भगवान परमात्म्याला पोहोचला, तुझा भाव त्या भगवान परमात्म्याला पोहोचलेला आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला इतर कुणालाही पाठवलं नाही. कारण तिचं म्हणणं होतं की मी नामस्मरण का करते आहे, ते डॉक्टर साहेबांना सांगत होती, मी नामस्मरण का करते, कारण मला असं वाटतं की देवाने कुणाला तरी या ठिकाणी पाठवावं आणि मला आणि माझ्या बाळाला घेऊन डॉक्टर नीतू मांडकेकडे जावं, असं वाटत होतं. म्हणून हे भजन करत होते. नीतू मांडके साहेब म्हणतात की ताई, त्या देवाने, त्या भगवान परमात्म्याने तुझ्या अंतःकरणातली धाव ओळखलेली आहे, त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहे, तुझं नामस्मरण त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहे. म्हणून त्याने इतर कोणत्याही व्यक्तीला तुझ्याजवळ पाठवलं नाही, साक्षात नीतू मांडकेलाच तुझ्याजवळ पाठवलेला आहे. ही आहे नामाची ताकद. सत्य घटना घडलेला हा प्रसंग आहे. काय आनंद झाला असेल त्या महिलेला, खूप आनंद झाला. नीतू मांडकेला देवावर विश्वास नव्हता, म्हणून की काय, एक दुर्दैवानं त्यांचाही हृदयविकारानेच मृत्यू झालेला आहे. असो, मला एवढंच सांगायचं आहे, महाराज देखील रोज सांगतातच की त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, गुणगान करा, त्याला विसरू नका.